हे सगळं ऐकून घ्यायला? तेच तेच म्हणते, मग का घातलं तुम्ही मला जन्माला? मी इतकी होपलेस आहे जर तुम्हाला आधीच कळलं होतं, मग एखादा टेस्टी बेबी ऑर्डर करून घ्यायचं होतं ना. तुम्हाला हवं तसं बेबी ऑर्डर करायचं होतं. मग म्हणजे हुशारपणाच्या इतक्या जीन्स, आज्ञाधारकपणाच्या इतक्या जीन्स, लुक्सच्या इतक्या जीन्स, किमान त्याला 10वी 12वीला तरी चांगले मार्क्स मिळाले असते. मग आणि तसंही तू म्हणलीच होतीस ना बाबांना की आपण दुसरा चान्स घ्यायला पाहिजे होता म्हणून. मग का नाही घेतला मग दुसरा चान्स? तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं कारण तुम्ही माझ्या खोलीत बसून बोलत होतात. मी नाही तुमच्यासारखं चोरून बोलत, ऐकत, बघत. मैत्री, एक आई म्हणून सांगते बाळा, लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची ताकद तुझ्यात आहे की नाही आय रिअली डाऊट. खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला मी तुला, खूप तुझ्या कलाने घ्यायचा प्रयत्न केला मी, पण मला वाटतं मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे, तो जो कोणी आहे ना मुलगा, तो मला अजिबात पसंत नाहीये तुझा नवरा म्हणून, आणि हे लग्न मी अजिबात होऊ देणार नाही. परत घ्या गाडी, प्लॅन कॅन्सल होतोय. काय झालं मॅडम? मॅडम परत घ्या गाडी, प्लॅन कॅन्सल होतोय. इथून टोल नका. मंगलताई, मटकीच्या उसळीत शेंगदाणे घालू नका, आवडत नाहीत तिला. एक मिनिट थांबा. हा. हॅलो हॅलो. मैत्री, अगं कुठे पोहोचलीस तू? 2 तास लागतील अजून. अजून 2 तास? अगं पण तू केव्हाच निघालीस ना? हो, मी निघाले होते वेळेत, पण गाडी खराब झाली, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. खराब झाली? अशी कशी काय बंद पडली गाडी? हा, मला कळवलं का नाहीस लगेच? अगं बाळा, मी इथे वाट बघत बसले तुझी, सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्यात मी. बरं ते राहू देत. गाडी होतीये का दुरुस्त? का मी दुसरी गाडी पाठवू? नाही, मी दुसरी गाडी पाठवते, तू मला लोकेशन कळव तुझं. नाही नको, गाडी होतीये दुरुस्त, म्हणजे झाली ऑलमोस्ट. खरं तर मी येते. आर यू शुअर? ओके ठीक आहे, ये बाळा, मी वाट बघते तुझी. ओके. चला. कुठे? मुंबईला. नक्की मॅडम? टॅक्सी करा. हो चालेल, थँक्यू मितू. बाय. नॉनसेन्स. ये तुला दाखवते. आई ऐक ना, माझी एक मैत्रीण आज आपल्याकडे रात्री राहायला येणार होती, तर चालेल ना? म्हणजे हो, येऊ दे की. तू इतक्या दिवसांनी राहायला आली आहेस, मैत्रिणीला पण येऊ दे. छान आहे. थँक्स. ए, सिद्धार्थ चांदेकर म्हणजे तो ऍक्टर ना? त्याच्या प्रेमात पडली तुझी ती मैत्रीण? आई जाऊ दे ना प्लीज, खूप मोठी स्टोरी आहे. जाऊ दे जाऊ दे. मी काय म्हणते, छोटी करून सांग ना ती गोष्ट. राहायला येणार आहे ना ती आपल्याकडे? हो, ऑफकोर्स, व्हाय नॉट. तू काय काय ऐकलंस? नाही, मी सगळं सांगणार आहे. विघ्नेश, तुझे कुठले कपडे धुवायचेत रे?
अरे देवा, महत्वाचं काम आहे. ए, इथं का बसलायस? पटकन तुझ्या जागेत जायचं. चला, माझ्या जागेत नाही. दादा बरं झालं तू आलास. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. विघ्नेश, काय बोलायचं? बोलायचं आय मीन तुला विचारायचंय काय? की माझी वहिनी कशी आहे. चीप. दादाला काहीही सांगायचं नाही. का नाही सांगायचं? आणि हे बघ, मला खोटं बोलता येत नाही. अरे अरे दादा तुला माहिती आहे काय? मैत्री मुंबईला गेली. विघ्नेश, ती माझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे मला माहिती आहे ती कुठे आणि का गेली. ठीक आहे? ते बरोबरच आहे म्हणा. म्हणजे ती मुंबईला गेली हे तुला माहिती असणं साहजिक आहे. पण मुंबईला जाण्याआधी ती कपडे धुवायचे आहेत. कपडे ह्याच्यातले कुठला हे आई, बाजूला. विघ्नेशनी माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मिळवले. बाळा इकडे. मैत्रीचं काय? मैत्रीच आहे ना, त्यामुळे एवढं काही सिरियसली घेण्याची गरज नाहीये. मैत्रीचं आहे म्हणून सिरियसली विचारतोय. काय मैत्रीचं काय? पटकन सांग, नाहीतर घाबरू नकोस दादा, नाही काही करणार. मी करणार आहे. पटकन सांगायचं, नाही तर 3 महिन्याच्या तोंडावर नाही, मुक्की. नको. हे बघ, आम्ही पण असे बरेच अफेअर केलेत, पण हे असं धमक्या बिमक्या नाही दिल्या कधी कोणाला. आई, पाहिलं का काय बोलतोय असं भाऊ? बोलायचं म्हणून बोलतोय. तू पटकन सांग, पटकन सांग, नाही तर खूप मार्ग आहे. मी 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 सांगते ना, मी सांगते. काय काय सांगते? काय काय हे काय? हा रे, मैत्री. मैत्री मुंबईला गेली. तर मी आज हे केलं होतं, साबुदाण्याची खिचडी केली होती. तर तिला सांगितलं तर ती आली आणि ती घेऊन गेली सगळी. मग यात काय लपवण्यासारखं? मग यात काय लपवण्यासारखं? तू ह्यानी धमकवलं मला की सगळी तिला देऊन टाकलीस खिचडी, दादासाठी काही ठेवली नाहीस, तर हे तुला सांगणार. सॉरी. हा काय कशावरही काय घाबरायचंस तू? आई मस्त. पटकन सांग काय झालं. पटकन सांग. पटकन सांग. पटकन सांग. शांत बस. विघ्नेश, तुला किती वेळा सांगितलं माझ्या मोबाईलला हात लावत जाऊ नको. आता केली ना पंचायत. मला ना तळघरात राहायला गेल्यासारखं वाटते. कुठेही रेंज येत नाही आपल्या घरात. पटकन सांगायचं काय झालं. पटकन सांग. एक शांत शांत. का मारतोयस त्याला? बाबा थँक्यू. हा. आता या पुढचं बाबा सांगते. बाबा, मैत्री आपल्याकडे का आली होती? हॅलो चंद्या, रेंज आली वाटतं. रात्री लवकर ये रे, मग घरी जायला परत उशीर होतो. अरे सौमित्र, नको ना. अरे सोड ना त्याला. हे बघ, ऐक, आपली गाडी आहे की नाही घराच्या बाहेर उभी? हा, मैत्रिणी मागितली पण आपण दिली का नाही? ती नाही ना घेऊन गेली मुंबईला. मग झालं तर सोड त्याला, सोड. अच्छा, ती गाडी मागायला आलेली आपल्याकडे. लायसन मिळाल्या मुंबईला जायचं गाडी घेऊन. नाईस. बघतोस ए, तिच्याकडे. झालं ना तुझं समाधान? हा, काय बोलायची गरज होती तुला? आणि मैत्रिणी सांगितलेलं काकू सांगू नका, काकू सांगू नका, तरी तू सांगितलंस. बरं वाटतं काय? तो आतमध्येच आहे. म्हणजे काय झालं, मगाशी मी येऊन गेले तेव्हा कुलूप होतं आणि आता नाहीये. म्हणजे तो नक्की आतमध्ये. पटपट तो दार उघडत नाहीये. कारण 90 मारून झोपला असेल का? 90 म्हणजे काय असतं? 90 म्हणजे काय असतं? पॉइझन असतं काय? म्हणजे विषारी औषध असतं काय? शौनक,